योगेश क्षीरसागर म्हणले की बाहेरचं पार्सल. आता क्षीरसागर पण राजुरीचे, ते पण बीडचे नाहीत. पंडित पण बाहेरचे आहेत. आता पंडित म्हणतायत की क्षीरसागराच्या अगोदर आम्ही बीडमध्ये आलो म्हणजे राहायला. हा मुद्दा कोण बाहेरचा आणि कोण आतला आहे याच्यात पॉलिटिकल स्किल असते, त्याच्यात पॉलिटिकल. आता जयदत्त क्षीरसागर बीडचे होते, चौसाळ्यातून आमदार होत होते. असं पॉलिटिक्स मध्ये असं आतलं बाहेरलं कोण नाही. आता भाजपचे उमेदवार पण बीडचे नाहीत, ते केस तालुक्यातले आहेत. त्यांचं केस तालुक्यातलं चिंचोली माळेगाव आहे. पण मतदार हा ह्या किरकोळ गोष्टीमुळे ऍक्सेप्ट करेल. एखादा म्हणला नाही मी बीडचा आहे, 10 पिढ्या माझ्या बीडच्या आहेत, तर त्याला ऍक्सेप्ट करेल असं होईल का? नाही. त्याच्या मागे पक्ष कोणता आहे, त्याची पॉलिटिकल ताकद काय आहे, त्यानुसार हा मतदार भूमिका घेत असतो. म्हणजे आज घडीला बीडमध्ये कच्चा खेळाडू कुणीच नाही. आज सगळे उमेदवार एक से बडकर आहेत. त्यांचं बॅकग्राऊंड, त्यांचे पॉलिटिकल सिच्युएशन, मतदाराचे गणित, हे सगळ्यांचे असे तुल्यबळ आहे.